15 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. भारत स्वतंत्र झाला होता. देशभर सेलिब्रेशन सुरू होतं. पण या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये एक मोठा प्रश्न अजूनही सॉल्व्ह झालेला नव्हता. तो म्हणजे पुढे देश चालवायचा कसा. याच प्रश्नांच्या उत्तरातून जन्माला आला भारताचा जन्मदाखला, म्हणजेच भारताचे संविधान. पण मग संविधान म्हणजे नेमकं काय. तर संविधान म्हणजे अशा नियमांचा संच जो नागरिक आणि सत्ताधारी दोघांनाही मर्यादा घालतो. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर इंडियाचं ब्लूप्रिंट. 1934 मध्ये एन रॉय यांनी संविधान समितीची मागणी पहिल्यांदा केली व पुढे जाऊन भारतीयांना आपली घटना स्वतःच लिहिण्याचा अधिकार असला पाहिजे ही मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1935 साली केली. आणि अखेर 1946 मध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समिती स्थापन झाली. एकूण 11 अधिवेशने, 165 दिवस चर्चा, शेकडो दुरुस्त्या आणि प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. मतदानाचा अधिकार कोणाला असावा, आरक्षण असावं का, अशा अनेक प्रश्नावर चर्चा केली गेली. या प्रक्रियेला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला. संविधानामध्ये सध्या एकूण 448 कलमे, 25 भाग व 12 अनुसूची आहेत. एवढे सगळे विद्वान, कायदे तज्ज्ञ संविधान बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी होते. मग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हटलं जातं. तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रत्येक तरतूद, प्रत्येक कलम, कायदेशीर बाबी बारकाईने तपासल्या. विविध मत, रचना, बांधकाम आणि कल्पना यांचा बॅलन्स साधला आणि त्याला अंतिम घटनात्मक स्वरूप देण्याचं काम केलं. त्यासाठी जगभरातील जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातूनच एक जगातील सर्वात मोठं आणि सर्वात वेगळं असं सर्वसमावेशक लिखित संविधान बनलं गेलं. पण आता मेन क्वेश्चन, सामान्य माणसाला याचा फायदा काय झाला. तर पहिल्यांदाच जात, धर्म, लिंग किंवा संपत्ती याचा विचार न करता मतदानाचा अधिकार सर्वांना मिळाला. अस्पृश्यता बेकायदेशीर ठरली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वात महत्वाचं, सत्तेपेक्षा नागरिक मोठा आहे हा विचार रचला. आता एक गोष्ट नोटीस केली आहे का, निवडणुका असो, न्यूज डिबेट असो किंवा सोशल मीडिया असो, यात काही जण संविधान वाचण्याची भाषा करतात तर काही जण बदलाच. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या विचारधारांनी, संघटनांनी एकेकाळी संविधानाबद्दल आक्षेप घेतले तेच लोक आज सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. इथेच संविधानाची खरी ताकद दिसून येते. पण खरं सांगायचं तर यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितीच नाही, कारण आपला झालाय 15 मार्कांचा रोचा. आपल्याला शाळेत नागरिकशास्त्र हा विषय फक्त परीक्षेपुरताच शिकवला गेला, तो इतर विषयासारखा शिकवलाच गेला नाही. म्हणून आपण संविधान फक्त जपायचं नाही तर समजून घेऊ